हॅलो गाईज, मी प्रज्ञाच किचनमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। तर मी आज बनवते आहे वजडी मसाला। झणझणीत असा वजडी मसाला बनवणार आहे आज। तर खाण्यासाठी खूप टेस्टी अशी वजडी आणि कोणाला आवडत नाही अशा पद्धतीने बनवल्यानंतर सगळ्यांनाच आवडते असा वजडी मसाला आज बनवते। तर पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्याच्या अगोदर जर कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल नवीन आहे बरं का, चॅनलला एक सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तेव्हाच तर समजेल ना वजडी मसाला कसा बनवला आहे तो। तर वेळ न दवडता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर आपण पहिला मसाला बघून घेऊया। तर मी मसाला बनवण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा कांदा उभा कट करून घेतलेला आहे। अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचे उभे काप केलेले आहेत आणि तेल टाकून कांदा आणि खोबरं छान भाजून घेतलेलं आहे। 2 गड्डी लसूण पाकळ्या घेतल्यात, तसंच थोडं 1 इंच आलं घेतलेलं आहे, थोडी कोथिंबीर घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे, दालचिनीचे 1-2 तुकडे घेतलेले आहे, लवंगा 2-3 घेतलेल्या आहे। याचं छान असं वाटण करून घ्यायचं आहे। थोडं पाणी टाकून मिक्सरला छान अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं आहे। तर आपला मसाला झालेला आहे। तर आपण वजडी बघूया। इथं मी अर्धा किलो वजडी घेतलेली आहे बरं का। तर वजडी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। वजडी धुणं हेच मोठं काम असतं, कारण वजडी साफ करायला खूप वेळ लागतो। तर वजडी छान अशी खूप पाण्याने धुवून घ्यायची आहे। छान अशी मी पांढरी शुभ्र वजडी काढलेली आहे बघा। खूप साऱ्या पाण्याने खूप वेळ लागला मला धुवायला। वजडी छान धुवून घेतलेली आहे। तर कुकरमध्ये आपण वजडी छान शिजवून घेऊया, कारण लवकर टोपामध्ये शिजत नाही। 2 पळी मी तेल टाकलेले आहे कुकरमध्ये। तेल गरम झाल्यानंतरच वजडी टाकायची आहे। सगळी वजडी मी टाकलेली आहे। तर आता आपण हळद टाकून घेऊया। तर हळद मी 1 चमचा टाकलेला आहे आणि मीठ 1 चमचा टाकलेला आहे आणि आता हे मिक्स करून घेऊया। तर मिक्स केलेलं आहे। तर तसंच ह्याच्यामध्ये तेजपत्त्याची 2-3 पानं टाकायची। वजडीला पाणी सुटलेलं आहे, तर तेजपत्त्याची मी 2-3 पानं टाकलेले आहेत आणि शिट्टी कुकर झाकण लावून शिट्टी आपल्याला 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत, कारण वजडी आहे ना लवकर शिजत नाही। त्याच्यामुळे 7 ते 8 शिट्ट्यामध्ये आपली वजडी जी आहे ती परफेक्ट शिजते। तर दुसरीकडे एका पातेल्यामध्ये तेल ओतलेलं आहे, 2-3 पळी तेल टाकलेलं आहे। 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत। अर्धा मी टमाटर घेतलेलं आहे, तर 1 टमाटर घेतलं तरी चालेल। तसंच थोडी कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत आणि तेलामध्ये छान हे भाजून घ्यायचं आहे। तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे कांदा आपला आहे ना, कांदा आणि टमाटर पटकन शिजलं जातं, मॅश होतं लगेच। कांदा नरम झालेला आहे। तर अजून एकाद मिनिटभर परतायचं आणि नंतर आपण पुढे बघूया। तर कांदा छान भाजला आहे। तर मसाला टाकूया आपण जे वाटण बनवलेलं आहे ते। तर मसाला टाकून मसाला पण छान कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। सगळा मसाला टाकलेला आहे मी आणि तेल सुटेपर्यंत छान आपल्याला परतायचं आहे बरं का। तर आता काय करायचं, झाकण झाकायचं आणि 1 मिनिटभर ठेवायचं झाकण झाकून, म्हणजे छान असा आपला मसाला आहे ना भाजतो तेलामध्ये। तेल सुटेपर्यंत छान असा भाजला जातो। तर मी बघा झाकण ठेवलेलं आहे आणि मिनिटभर झाकण ठेवायचं आहे बरं का, बारीक गॅसवरती। मात्र फास्ट गॅस वगैरे केला तर आपला मसाला करपायचा, बारीक गॅसवरतीच झाकण ठेवून द्यायचं आणि छान मसाला भाजून घ्यायचा। तर मसाला छान भाजला तेलामध्ये। तर आपण घरचं जे लाल तिखट आहे ना, साठवणीतला मसाला, तो मी इथं वापरला। तुम्ही जो घरी खाता तो वापरू शकता। तर इथं मी 3-3.5 चमचे लाल तिखट टाकत आहे। आपल्या तिखट आपण किती खातो याच्यानुसार आपण तिखट कमी जास्त करू शकतो। तर इथं मी 3.5 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे। मिक्स करून घ्यावे मसाल्यामध्ये। सुगंध पूर्ण घरभर मस्त असा सुटलेला आहे बरं का, म्हणजे काहीतरी नॉनव्हेजचा प्रकार छान असा बनतोय असं लगेच समजलं जातं। तर आपली वजडी छान शिजलेली आहे।
तर ही आता इकडं वतून घेऊया ह्या पातेल्यामध्ये, या मसाल्यामध्ये. वजडी परफेक्ट शिजली पाहिजे, नंतर ती व्यवस्थित लागत नाही, मग शिजली नाही तर. आता मिक्स करून घेऊया. अगदी कोणीही बनवू शकेल असा वजडी मसाला, आणि चव खूप छान लागते बरं का. खूप टेस्टी लागतं असं, म्हणजे हा वजडी मसाला. जास्त म्हणजे मसाले पण नाही टाकलेले आहेत, जे आपल्या घरी असतात मसाले तेच ॲड केलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये आता काय करायचं, एकाच मिनिटभर उकळी आली की आता याच्यामध्ये एक पेलावर गरम पाणी ओतायचं आणि झाकण ठेवायचं, म्हणजे छान अशी उकळी येते. बारीक गॅसवरतीच ठेवून द्यायचं. हे बघा छान उकळी आलेली आहे, आणि 5-7 मिनटं छान असंच उकळून द्यायचं बारीक गॅसवरती. अर्धं झाकण ठेवायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे. आणि मी 5 मिनटं उकळून दिलेले आहे छान आपले वजडी. तर परफेक्ट अशी आपली वजडी मसाला रेडी झालेला आहे, किंवा वजडीचं सुक्कं असंही म्हणू शकतो. तर आपला वजडी मसाला रेडी झाला आहे, तर बनवून तर झाला आहे, खाऊन पण बघायला पाहिजे हो की नाही. तर एका प्लेटमध्ये मी काढून घेते, डिशमध्ये. आपली वजडी कशी झाली ते बघूयात. ज्यांना कोणाला वजडी बनवता येत नसेल ना, त्यांनी अशा पद्धतीनं करून बघा, खूपच छान लागते. एकदा केले की परत परत तुम्ही बनवून खाल असा हा वजडी मसाला खूप टेस्टी लागतो. तर अशा पद्धतीनं आपला वजडी मसाला रेडी झालेला आहे. तर आपण खाऊन बघूया. मी ताट बनवलं आहे, याच्यासोबत तुम्ही भाकरी, भात, चपाती कशासोबतही खाऊ शकता. तर इकडं बघा वजडी मसाला आहे, ज्वारीची भाकरी आहे, तसंच मटणाचा अळणी रस्सा आहे, आणि इकडं झणझणीत असा तिखट रस्सा आहे बरं का मटणाचा. आणि इकडं आपलं इंद्रायणी तांदूळ आहे घरचं, भात, आणि कांदा आणि लिंबू आहे. तर थोडासा लिंबू पिळून घेऊया, वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया. आणि नॉनव्हेज म्हटल्यावर लिंबू कांदा पाहिजेच हो की नाही. थोडासा लिंबू पिळून घ्यायचा, आणि परफेक्ट असा वजडी मसाला झालेला आहे. बनवून झाला आहे, खाऊन नाही तर खाऊन पण बघते, त्याशिवाय समजणार नाही की टेस्ट कशी झाली ते. तर भाकरी घेतली ज्वारीची. वाव, खूप छान, खूपच टेस्टी झाली बरं का वजडी. तर अशा पद्धतीनं करून बघा, खूपच छान होते. आणि झणझणीत असा आपला वजडी मसाला रेडी झालेला आहे, झटकीपट, आणि अगदी कोणीही बनवू शकेल अशी रेसिपी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला एक सबस्क्राईब करा, आणि लाईक पण करा बरं का. चला तर मग, बाय बाय.